नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण एक विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर मांडलेला आहे की आव्हानित व्यक्तींना अर्थात सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींना राजकीय प्रतिनिधित्व मिळायलाच हवं आहे। परंतु मागच्या व्हिडिओमधले काही मुद्दे जे आहेत ते राहिलेले होते आणि म्हणून या व्हिडिओमध्ये ते मुद्दे मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, आम्ही देखील माणसं आहोत आणि आमच्यामध्ये सर्व प्रकारच्या क्षमता आहेत, हे वेगवेगळ्या मार्गाने सिद्ध झालेलं आहे। मग असं असताना सुद्धा राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला का मिळू नये असा विचार आपण स्वतः का करत नाही आणि राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते किंवा समाजातले इतर संवेदनशील लोक का करत नाहीत, या प्रश्नाची चर्चा का होत नाही मला सांगा। चर्चा होणं आवश्यक आहे की नाही? कारण तुमचे प्रश्न, तुमच्या भावना जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर मांडत नाही तोपर्यंत ते लोकांना कळू शकणार नाही आणि ते पहिलं आपलं कर्तव्य आहे आव्हानित लोकांचं। कारण असं म्हटलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि दरवाजा वाजवा म्हणजे तो उघडेल। आपल्याला मतदान करता यावं याच्यासाठी सगळ्या सुविधा केल्या जातात, आपल्याला मतदान केंद्रापर्यंत नेलं जातं। मग हे मतदान करणं जसं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही केलंच पाहिजे, आम्ही करतो देखील। मग कर्तव्य जर आम्ही पार पाडतो तर आमचे काही अधिकार सुद्धा आहेत, ते अधिकार आम्हाला का मिळू नयेत असा प्रश्न मला या व्यवस्थेला विचारायचा आहे। कारण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये, उद्देश पत्रिकेमध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक नागरिकाला दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे। मग राजकीय संधी मिळणं, राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं, ही गोष्ट गेल्या 75 वर्षामध्ये का घडलेली नाही आणि या दृष्टीने आपण काही विचार करणार आहोत की नाही? निदान राज्याच्या विधान परिषदेत राज्यपाल 12 सदस्यांची जी नेमणूक करतात त्याच्यामध्ये तरी आपला विचार व्हावा। राज्यसभेवर राष्ट्रपती 12 सदस्य नेमत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या दृष्टीने तरी आपला विचार व्हावा। तर विचार होणं ही गोष्ट महत्वाची आहे, पण मला असं वाटतं की ज्यांचा विचार करायचा आहे आणि ज्यांनी विचार करायचा आहे हे दोन्हीही घटक गंभीर दिसत नाहीयेत आपल्या विकासाबद्दल, आपल्या प्रगतीबद्दल। जे चाललंय ते चालू द्या असं झालेलं आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या हक्कांचा आग्रह धरला पाहिजे। कारण असं म्हणतात, रडून भेकून कुणा भेकडा हक्क मिळाले या जगती, रडून भेकून कुणा भेकडा हक्क मिळाले या जगती, हक्कांसाठी भाग झुंजणे हीच वास्तवातील नीती, हीच वास्तवातील नीती। आणि म्हणून आपल्याला राजकारणामध्ये प्रवेश मिळावा, प्रतिनिधित्व मिळावं, याच्यासाठी आपण आग्रह धरायला हवा आणि त्यासाठी नेहमीच झुंजत राहायला हवं। आणि हा प्रवेश देण्याच्या दृष्टीने, ही संधी मिळण्याच्या दृष्टीने राजकीय नेत्यांनी या दृष्टीने विचार करायला हवा। कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही मतदार आहोत। तेव्हा मंडळी, तुम्ही सर्वांनी देखील विचार करा, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा। तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी।